श्री रामनवमी अर्थात प्रभू रामचंद्राचा जन्मजयंती उत्सव हा अवघ्या 2 दिवसावर आला आहे. चिखली शहरात देखील उत्साहाचे वातावरण या निमित्ताने निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. शहरातील एकमेव राममंदिर असलेल्या श्री राममंदिर रामदासी येथे देखील या उत्साहाचे प्रचिती पाहायला मिळाली. या चिखली शहरातील मोजक्याच आणि अतिशय सक्रिय असलेल्या मंदिरांमध्ये श्री राम मंदिराचा समावेश होतो. या मंदिरामध्ये रामनवमीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम, प्रवचन, ग्रंथाचे पारायण, पठण तसेच कीर्तन, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. याशिवाय रामनवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचा गुलाल, सायंकाळी भव्य शोभायात्रा आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन देखील मंदिर संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांची माहिती संस्थांचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी व सचिव नंदकिशोर महाजन यांनी MH28 न्यूज लाईव्हला दिली. पहा या व्हिडिओमध्ये श्री राम मंदिराचे उपक्रम व या मंदिराच्या स्थापनेसंदर्भातला इतिहास. जय श्रीराम. मी प्रकाश शामराव कुलकर्णी श्रीराम मंदिर अध्यक्ष बोलतो. या मंदिराची स्थापना 1970 साली परमपूजनीय सद्गुरू प्रल्हाद महाराज श्री क्षेत्र साखरखेडा यांचे शुभ हस्ते रामस्थापना झालेली आहे. त्या दिवसापासून येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात वर्धापन दिन, रामरायाचा वर्धापन दिन आणि रामरायाचा जन्मोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करीत आहे. त्यानिमित्त कीर्तन, प्रवचन आणि अन्नदान आणि नामजप शिबिर हे मोठ्या संख्येत आम्ही आणि चातुर्मासामध्ये सुद्धा दर एकादशीला नामजप शिबिर आणि द्वादशीला महाप्रसाद हा सर्व सद्गुरू चिखलीच्या सर्व सदस्य मंडळीच्या सहाय्याने आम्ही हा उत्सव पार पाडत असतो. हे वर्ष आता 55वं वर्ष आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम आम्ही सुरू ठेवलेले आहे आणि याचा महाप्रसाद हा दरवर्षी रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी दशमीला आदर्श शाळेच्या प्रांगणामध्ये मोठ्या संख्येने आम्ही संपन्न करतो. जय जय रघुवीर समर्थ. हे 55वं वर्ष आहे. महाराजांच्या हस्ते आपल्या मंदिराची रामरायाची स्थापना झालेली होती 1970मध्ये. 3 एप्रिल 1970. आता कालच 3-4 तारखेला काल रामाचा वाढदिवस झाला. तसा फाल्गुन मधल्या द्वादशीला रामाचा वाढदिवस असतो, तो आपण साजरा केला आणि आता तारखेप्रमाणे काल झाला 3/4/1970मध्ये महाराजांची स्थापना झाली होती रामरायाची. विविध कार्यक्रम चालू असतात मंदिरामध्ये. अन्नदान चालू असते, नामजप शिबिर चालू असते. आम्ही पूर्ण गावामध्ये सगळ्यांचा सहभाग व्हावा या निमित्तानं भिक्षा फेरी असते आमची. 16 दिवस गावागावामध्ये भिक्षा मागितली आम्ही आणि प्रत्येक विविध भागातले लोकांचे कीर्तनं, प्रवचनं, आपलं भजन ठेवत असतो आम्ही. महिलांचा खूप सहभाग असतो त्याच्यामध्ये आणि चांगला प्रतिसाद आहे आणि अशा प्रकारे रामरायाचा उत्सव चालू असतो. आम्ही आता जे गोपूर बांधणार आहात तुम्ही त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. आता गोपूर बांधणार आहोत. यावर्षी आम्ही गोपूर बांधण्याचं ठरवलं आणि लोकांना आम्ही विनंती केली आणि चांगला प्रतिसाद मिळाला. 1 लाख देणारे आम्हाला 5 यजमान मिळाले. 1 लाख रुपये देणारे असे 5. एक यजमानचा बिलकुल माझं निनावे मुक्तदान असे मिळाले. 50,000 रुपये, 51,000 रुपये श्रीराम दागरे यांची या संस्थेने आम्हाला दिले. बाकीच्या लोकांचे 4 बोर्ड तयार झाले. तुम्ही बोर्ड त्याच्यात हे करून घ्या. एका बोर्डावर 30 नावं आहेत. असे 4 बोर्ड तयार झाले आपले आणि 1100 रुपयाचं ज्यांनी दिले त्या 1,000 रुपये त्याचे वरचे नावं त्याच्यामध्ये आहे. 5,000, 21,000 देणारे, 51,000 देणारे, 25 रुपये देणारे, 21 रुपये देणारे अशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद आहेत. जवळपास 11 लाखाचं काम येते आणि काम चालू आहे. आता या महिन्यात ते काम पूर्ण होऊन जाईल. अशा प्रकारे रामरायाचा उत्सव आम्ही म्हणजे हे एकाचं काम नव्हे, सगळे मिळून हा असा पूर्ण कार्यक्रम असतो. आपण 2020मध्ये 50 वर्ष पूर्ण झाले होते, पण करोनामुळे तो कार्यक्रम आपण करू शकलो नाही. 2022मध्ये 13 कोटी यज्ञ केला होता आपण. फार मोठा प्रतिसाद मिळाला. अन्नदान भरपूर प्रकारे झालं. प्रत्येक दिवशी रोज आम्हाला यजमान मिळतात आणि रोज अन्नदान असतं.
ओके.